हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, व्हिजिटाय स्टुडंट. आज तुम्हाला सांगणार आहे की रिव्हिजन करणं किती गरजेचं आहे आणि रिव्हिजन नाही केलं तर काय होईल. बरेचसे मुलं रिव्हिजनला टाइमपास समजतात. अरे मी हे तर वाचलंय, आता काय गरज आहे वाचायची पुन्हा. तर असं करू नका. असं का करू नका हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण मी सुद्धा एका व्हिजिटायचा स्टुडंट आहे. माझे टीम मेंबर सुद्धा सीओईपीचे स्टुडंट्स आहे. तर त्यामुळं आम्ही ज्या गोष्टी केल्यात, आम्ही ज्या गोष्टी फॉलो करून इथपर्यंत पोहोचलोय, या गोष्टी मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. त्यामुळं मला तरी वाटतं तुम्ही आमच्या गोष्टी ऐकल्या तर बेनिफिशियल राहाल. बाकी युट्यूबर सुद्धा सांगतात, ठीक आहे तुम्ही त्यांचं पण बघा, पण आता जास्त टाइम नाहीये. सोशल मीडियावर जास्त टाइम तुम्ही वापरू नका. जेवढा आपल्याला गरजेचं आहे फ्रेश होण्यासाठी, तर तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज मात्र तिथून बघू शकतात. कारण पुढच्यांना जे अनुभव आले ते अनुभव ते तुमच्याशी शेअर करत असतात. असं म्हणतात, स्मार्ट रिव्हिजन इज इक्वल टू हाय स्कोअर. म्हणजे जेवढी जास्त रिव्हिजन तुम्ही कराल तेवढा जास्त तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि तेवढा जास्त तुम्ही स्कोअर करू शकाल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. व्हिजिट अँड टॉक्स. व्हिजिट अँड टॉक्स हे गुगल प्ले स्टोअरवर एक ॲप आहे, ज्यामध्ये तुम्हाला सीओईपी व व्हिजिटायच्या स्टुडंट्सनी बनवलेल्या हँड रिटन नोट्स, शॉर्ट नोट्स, ज्या की त्यांनी स्वतःनी फॉलो केल्या आहेत, त्या फ्री ऑफ कॉस्ट प्लस टेस्ट सिरीज, जी की लास्टचे व्हेरी IMP जे MCQs आहे, जे PYQs आहे, त्यांचं ॲनालिसिस करून ह्या वर्षीला कुठले येऊ शकतात ते सर्व MCQ PYQs तिथं मॉक टेस्टमध्ये टाकलेले आहेत. चॅप्टर वाईज मॉक टेस्ट आहेत. तसेच तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळं आय होप तुम्ही या खजिन्याचा फायदा घेशालच. चला तर मग आपल्या मेन टॉपिकला वळूया. रिव्हिजन का महत्वाचं आहे? खूप मुलं ह्या गोष्टीला इग्नोर करतात. खूप मुलांना हा टाइमपास वाटतो. तो खरं टाइमपास नाहीये. असा कुठलाच विद्यार्थी नाही की ज्यांनी एकदा वाचून त्याला आठवलं. मी सुद्धा ज्यावेळेस अभ्यास करायचो ना, मागच्या वीकमध्ये कुठला टॉपिक केलाय तो मला आठवायचा नाही. त्यामुळं रिव्हिजन करणं फार गरजेचं असतं. आपण जे शिकलोय ना, तर ते पुन्हा पुन्हा आठवण्यासाठी, कारण आपण पुन्हा लेक्चर नाही बघू शकत, तेवढा टाइम नाहीये. पुन्हा पूर्ण लेसन नाही बघू शकत, तेवढा टाइम नाहीये. त्यामुळं आपण ज्या शॉर्ट नोट्स काढलेल्या असतात ना, त्या शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन केल्यानंतर आपण जे शिकलोय ते आपल्याला आठवतं. आपला कॉन्फिडन्स वाढतो. कन्सेप्ट विसरला का आपला कॉन्फिडन्स कमी होतो. आपल्याला आठवलं का आपल्याला भारी वाटतं, अरे वा मला तर आठवतंय. तर हे का आठवतं? आपण जर प्रॉपर रिव्हिजन करत असेल तर आठवतं. त्यानंतर आपला कॉन्फिडन्स वाढला तर ऑब्व्हियसली आपली स्पीड आणि अॅक्युरसी वाढते. आणि हेच MST CETच्या एक्झाममध्ये आपल्याला गरजेचं आहे, स्पीड आणि अॅक्युरसी. त्याच्यानंतर आपला जेव्हा स्पीड आणि अॅक्युरसी वाढते, आपल्याला एखादा कॉन्सेप्ट आठवत आहे, तेव्हा आपला काय होतो, ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यामुळे रिव्हिजन एवढं महत्वाचं आहे. आपली स्पीड वाढते, कॉन्सेप्ट क्लिअर होता, अॅक्युरसी वाढते, कॉन्फिडन्स वाढते. आणि कॉन्फिडन्सच सगळ्यात गरजेचा आहे. आता प्रॉपर टेक्निक काय रिव्हिजनच्या? बरेचसे मुलं रिव्हिजन करतात, बट कसं रिव्हिजन करतात की जे जसं आपण अगोदर शिकलोय, म्हणजे लेक्चर पाहिलं पहिल्यांदा, मग थेअरी वाचली आणि मग MCQ सोडवले, तसे रिव्हिजन सुरू करतात. पुन्हा लेक्चर वन शॉट बघता, पुन्हा थेअरी वाचायला सुरुवात करतात. तर हा चुकीचा आहे. ही चुकीची गोष्ट आहे. याच्याने तुमचा टाइम वेस्ट होईल. रिव्हिजन तुम्ही कसं केलं पाहिजे? तर रिव्हिजन तुम्ही स्वतःच्या शॉर्ट नोट्स किंवा दुसऱ्या एखाद्याचे शॉर्ट नोट्स रेफर करत असेल तर त्यातून पूर्ण पुन्हा वाचायचं नाहीये. तेवढा टाइम तुमच्या जवळ नाही. आता फार कमी टाइम उरलाय. त्यामुळे रिव्हिजन करताना ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या की शॉर्ट नोट्स वाचा, शॉर्ट नोट्स काढा. पुन्हा पूर्ण गोष्टी तुम्ही वाचायला घेऊ नका. त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करा, जे की फार मुलं अवॉइड करतात आणि इथंच ते चुकतात. सीईटीच्या जशाच्या तसे PYQ, जसेच्या तसे कॉन्सेप्ट सीईटी सेल रिपीट करत असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं शॉर्ट नोट्स वाचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युला जे आहे ते रोज रिवाईज करा. बऱ्याचशा टीचर्स लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल की हे फॉर्म्युले तुम्ही भिंतीवर लावा, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले भिंतीवर लावा. तर हे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले की जे तुम्ही रोज वाचलेच पाहिजे, ज्यांचं फार इम्पॉर्टन्स आहे, तर ते फॉर्म्युले तुम्ही रोज वाचण्याची गरज आहे. याला म्हणतात प्रॉपर टेक्निक रिव्हिजनची. पुन्हा तुम्ही पहिल्यापासून जर लेक्चर बघशाल, पुन्हा थेरी वाचशाल,
पुन्हा MCQ सॉल्व्ह करशाल आणि मग पुन्हा PYQला जाशाल, तर असं करू नका. याच्याने तुम्ही रट्टा मारतायत. PYQ जर तेच PYQ तुम्ही पुन्हा सोडत असाल, तर तुम्हाला माहित राहतं याचा आन्सर हे. तर असं काहीही करू नका. कॉमन मिस्टेक ज्या मुलं करतात, रोज नवीन टॉपिक काय एक्झाम आल्यावर असं करतात की माझा सिलेबस खूप बाकी आहे आणि खूप सिलेबस बाकी आहे म्हणून आपण नवीन टॉपिक्स करायला घेतो. तर असं करू नका. जे टॉपिक्स तुम्ही अगोदर केले ना, तेच टॉपिक्स पुन्हा रिवाइज करा. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या करू नका. नवीन टॉपिक केले तरी तुमच्याकडे टाइम कमी आहे म्हणून तुम्ही काय करशाल, वर त्याला करशाल. बरोबर ना? त्यामुळे जे टॉपिक झाले ना त्याला परफेक्ट करा. याचे तर मार्क्स अगोदर तुम्ही सिक्युअर करा. नवीन टॉपिक सुरू करू नका. काही मुलं मॉक टेस्ट देत नाही, त्यामुळे त्यांना कळत नाही आपण कुठं चुकतोय, दिलेल्या टायमात आपण आन्सर देतोय की नाही, दिलेल्या टायमात आपण क्वेश्चन सोडवतोय की नाही, आपली ॲक्युरेसी काय आहे. त्यामुळे मॉक टेस्ट नाही दिल्या तर हे सर्व तोटे तुम्हाला होतात आणि तुम्ही सीईटीच्या पेपरमध्ये जाऊन पण हे होतात. ठीक आहे, तुम्हाला समजलंच असेल. त्यामुळे मॉक टेस्ट हे तुम्ही दिलं पाहिजे. दुसरं, फक्त थेरी वाचत जातात. दादा मी ऐकलंय सीईटीला लाईन बाय लाईन क्वेश्चन्स येतात. चुकीचं आहे. येतात, मी मान्य करतो, पण MCQ सॉल्व्ह करायला सुद्धा येतात. त्यामुळे फक्त वाचन नका करू, प्रॅक्टिस पण करा. जेवढी जास्त PYQs तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल, तेवढी जास्त PYQs तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्ही जे वीक तुमचे टॉपिक असतात, ते वीक टॉपिक तुम्ही वारंवार रिवाइज केल्यानंतर, वीक फॉर्म्युलाज वारंवार रिवाइज केल्यानंतर तुम्हाला आठवतं, की हां, याचा फॉर्म्युला हा होता, याचा फॉर्म्युला हा होता. त्यामुळे ह्या गोष्टी करा. रिव्हिजन हे ज्या मिस्टेक तुम्ही करता ना, रोज नवीन टॉपिक सुरू करणे, मग तुमची जमलिंग होती. एक ना धड 12 चिंध्या, काहीच आठवत नाही. मॉक टेस्ट देत नाही. मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कुठं चुका करताय तेच समजत नाही. त्याच्यानंतर फक्त थेरी वाचत जातात काही मुलं. असं करू नका. ह्या ज्या मिस्टेक आहे ह्या तुम्ही सोडवा. म्हणजे याला ह्या मिस्टेक करू नका. मला माहिती तुम्ही या कॉमन मिस्टेक करता. भरपूर मुलांना वाटतं यू करू आपण, बट करत नाही. म्हणून मी तुम्हाला जे कॉमन मुलं जे मिस्टेक करत असतात त्या मी तुम्हाला इथं दिलाय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. ज्या मिस्टेक मी सांगितल्या त्या करू नका, कारण त्या फार धोकादायक असतात. आणि रिव्हिजनची प्रॉपर टेक्निक सुद्धा तुम्हाला सांगितलंय. रिव्हिजनचा काय इम्पॉर्टन्स आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलंय. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. त्यामध्ये तुम्हाला रोजचे डेली टार्गेट तर मिळतेच आहे, पण एक्झाम झाल्यानंतर सुद्धा ॲडमिशन पर्यंतचा सपोर्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळं व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. थँक्यू.